दरवर्षी अनेक लोक मोठ्या उत्साहात स्टार्टअप सुरू करतात, पण त्यातले बरेच स्टार्टअप अपयशी ठरतात. असं का होतं? याचे काही कारणं आहेत. स्टार्टअप अपयशी ठरण्याचं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे योग्य फायनान्शियल प्लॅनिंगचा अभाव. अनेक स्टार्टअप सुरू तर होतात, पण त्यांच्याकडे पैशांचं योग्य मॅनेजमेंट नसते. कॅश फ्लो कसा मॅनेज करायचा किंवा सफिशियंट फंडिंग कशी मिळवायची याचा क्लिअर प्लॅन नसल्यामुळे अनेकदा त्यांचा पैसा लवकर संपतो. पैसा वेळेआधी संपल्यामुळे बिझनेस बंद करावा लागतो. यासोबतच मार्केट रिसर्च न करणे हे सुद्धा एक महत्त्वाचं मोठं कारण आहे. बरेच फाउंडर अशा प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस तयार करतात ज्याची मार्केटमध्ये डिमांडच नसते किंवा ती सर्व्हिस लोकांना नको असते. कॉम्पिटिशन कमी लेखल्यामुळे आणि तुमचं युनिक सेलिंग प्रपोजिशन ठरवता न आल्यामुळे ही स्टार्टअप मोठ्या प्लेयर समोर टिकू शकत नाही. या व्यतिरिक्त मॅनेजमेंटमध्ये एक्सपिरियन्सची कमी असणे, टीम मधील अंतर्गत वाद किंवा चुकीचे डिसिजन मेकिंग हे देखील अपयशास कारणीभूत ठरतात. तसेच लीगल कंप्लायन्स आणि ट्रेडमार्क रजिस्ट्रेशनकडे दुर्लक्ष केल्यामुळे भविष्यात कायदेशीर अडचणी येऊ शकतात.